नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी पुढील हप्ता अखंडित सुरू ठेवण्यासाठी दिनांक 30 जून पूर्वी आपली वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे। केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याची माहिती अद्ययावत व पारदर्शक ठेवण्यासाठी वार्षिक ई-केवायसी सक्तीची केली आहे। मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्याचा पुढील 2000चा हप्ता रोखला जाऊ शकतो। शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन, आधार प्रमाणीकरण तसेच सेवा केंद्रामार्फत बायोमेट्रिक पडताळणीची सुविधा करून देण्यात आली आहे। CSC सेंटर, तलाठी कार्यालय अथवा बँकेत जाऊन बोटाचे ठसे देऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करता येते। स्वतःच्या मोबाईलमध्ये पीएम किसान अथवा उमंग ॲप डाउनलोड करून मोबाईल नंबर व आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP येतो। ई-केवायसीवर क्लिक केल्यानंतर त्या ॲपला स्वतःचा चेहरा मोबाईलद्वारे दाखवून घरबसल्या ही ई-केवायसी करता येते। ई-केवायसी बरोबर शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅग नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे। विविध कृषी योजना, अनुदान व डिजिटल सेवाचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे या शेतकऱ्यांना शासन योजनेचा लाभ घेताना अडचणी येऊ शकतात। ई-केवायसी ॲग्रिस्टॅगबरोबर शेतकऱ्यांना लँड सीडिंग करावे लागते, अन्यथा पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही। यासाठी शेतकऱ्यांना जमिनीचा 7/12, 8 उतारा व आधार कार्ड तलाठी किंवा जवळच्या CSC केंद्रात जमा करून पडताळणी करून घ्यावी लागते। पीएम किसानचा लाभ अखंडित ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी 30 जूनपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे। ही प्रक्रिया न केल्यास लाभार्थीच्या खात्यात पुढील हप्ते जमा होणार नाही।